भाजपने गेल्या 10 वर्षात जनतेची फक्त खोटी आश्वासनं देऊन फसवणूक केली आहे, असं प्रतिपादन सोलापूर शहर मध्यच्या हॅट्रिक आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केलंय। याचबरोबर यंदा सोलापूरच्या लेकीला प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा आणि सोलापूरसह अन्य शहरांचा विकास साधा, असं आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केलं। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील चप्पळगाव जिल्हा परिषद गटात दहिटणेवाडी, चप्पळगाववाडी, चप्पळगाव, बुराणपूर, डोंबरजवळगे, बोरेगाव, दर्शनाळ, अरळी, नन्नेगाव, पितापूर यासह इतर गावांना गावभेटी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। केंद्र सरकारनं जाती धर्मातील कटुता आणण्याचं कारस्थान, खोटी आश्वासनं, विकासाच्या भूलथापा मारून जनतेची फसवणूक केली आहे। गेल्या 10 वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। तसेच विधानसभा व लोकसभा या ठिकाणी सत्ताधारी आमदार, खासदारांनी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। भाजपकडून लोकशाही घात करून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला जातोय। संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून केली जात आहे। यावेळी प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी विचारपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे। त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट येथील डोंबरजवळगे येथे केलं। महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे या अक्कलकोट तालुक्यातील गावभेटी दौऱ्यावर आहेत। त्यावेळी त्या बोलत होत्या। इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं जातं की ते कोण काय बोललं आणि तिथे जर एक शब्द जरी निघाला तर पंतप्रधानांना त्याचा नोट घ्यावी लागते, मंत्र्यांना काम करावं लागतं। एवढं पवित्र आहे ते संसद, पार्लमेंट, आणि तुम्ही एवढं विश्वासाने ज्यांना तिथे पाठवलं त्यांनी न बोलून त्या पार्लमेंटचा अपमान केला आणि तिथे अपमान त्यांचा केला आणि तुमचा पण अपमान केला, हे विसरू नका। न बोलून तुमचा अपमान केला, एवढं काही 5 वर्ष बोलू शकत। मला विधानसभेत जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मी बोलते, एक खुलास बोलते आणि भाजपच्या विरोधात का बोलते? भाजपच्या विरोधात कारण का तुमची बाजू मांडायची, लोकांची बाजू जर मांडायची असेल तर भाजपच्या विरोधात बोलावं लागतं। कारण का भाजपचे मंत्री काही काम करत नाही तुमच्यासाठी, मग त्यांना आपण वेळेत धरायला पाहिजे। पण बीजेपीचे आमदार, खासदार करणार जेव्हा जेव्हा मला विधानसभेत संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी तुमच्या बाजूने बोलली, तेव्हा मी तुमच्या बाजूने बोलली आणि अनेक प्रश्न मांडले। पार्लमेंटमध्ये तुमच्या खासदाराला चान्स होता 5 वर्ष, एका वर्षात किती अधिवेशन होतात मला सांगा? पावसाळी, बजेट आणि हिवाळी 3 अधिवेशन। प्रत्येक अधिवेशन किती दिवस चालतं? 15-20 दिवस चालतं, 1-1 महिना चालतो। ते बोलले असते तर तुमची कामं झाली असते, बोलले असते तर सोलापूरला पाणी मिळालं असतं, बोलले असते तर अक्कलकोटला पाणी मिळालं असतं, पण बोललेच नाही। मग तुमचा अपमान नाही झाला, परत तुमच्या बरोबर धोका करण्यात आला। मग निवडून देऊन काय उपयोग जर बोलणारच नाही आहेत तर? आणि काय बोलायचं? फक्त मागायचंय तुमच्या बाजूने, फक्त तुमच्यासाठी मागायचं। आणि एवढा जर पुन्हा 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 तुम्हाला विश्वासघात होत असेल तर पुन्हा तुम्ही भाजपला मतदान करणार आहात। म्हणून मी सोपं गणित तुमच्या समोर मांडते। मी माझ्यासाठी मतदान मागायला आली नाही, मी तुमच्यासाठी मतदान मागणार। तुमची लढाई आहे, आपल्या सगळ्यांची लढाई आहे। मला 3दा माझ्या लोकांनी निवडून दिलं, 4 मतदान, कारण का मी काम करते आणि मतदान कामावर झालं पाहिजे, धर्मावर नाही। मतदान कामावर झालं पाहिजे, रामावर नाही। कर्म महत्वाचं आहे, धर्म नाही। धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही। आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये? जे काम करत नाही ते धर्म वापरतात। तुम्ही भाजपचा उमेदवार जर तुमच्या इथे आला, तुम्ही एकच प्रश्न त्याला विचारा, त्याची बोलती बंद। मागच्या 10 वर्षात सोलापूरमध्ये भाजपच्या खासदारांनी काय केलं आम्हाला लेखा जोखा दे।
याप्रसंगी सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह प्रथमेश म्हेत्रे, शीतल म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री, अशफाक बळोरगी, शिवसेनेचे अध्यक्ष आनंद बुक्कानोरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष बंदेनवाज कोरबू, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष माया जाधव, व्यंकट मोरे, मनोज यलगुलवार, काशीनाथ कुंभार, सुरेखा पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्धार्थ गायकवाड, प्रवीण षटगार, तिरुपती परकीपंडला, सोमनाथ चिकलंडे, समाधान भटकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी म्हेत्रे पुढे बोलताना म्हणाले, आपल्याला फार दक्ष राहून मतदान करावं लागेल. चपळगाव, डोंबर जवळगे, चुंगी या भागाचा विकास कुरनूर धरणामुळे झाला. हे धरण सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या प्रयत्नातनं झालं. याचबरोबर धरण क्षेत्रातील नागरिकांचा, धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांनीच मार्गी लावला. त्यामुळे आज हा परिसर सुजलाम सुफलाम दिसून येतोय. या धरणामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र पाहायला मिळतंय. मतदारसंघात आपला माणूस असला तर तो आपली काळजी करतो. मात्र गेल्या 10 वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केलं, या भागाचा काय विकास केला, असा सवाल करत म्हेत्रे यांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांचे आमदार म्हणून काम चांगले आहे. त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच केलाय. त्या एकमेव विरोधी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी केवळ शहर मध्येच नाही तर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रश्न विधानसभेमध्ये मांडले. लोकांच्या समस्यावर आवाज उठवला. त्याचप्रमाणे संसदेतही आपले प्रश्न मांडण्याची धमक, अभ्यास करण्याची वृत्ती असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान करून आपल्या सोलापूरच्या लेकीला लोकसभेत पाठवण्याचं आवाहन केलं.